शरद पवार म्हटले की महाराष्ट्राचे मणिपूर करू नका, हे आग लावणारे स्टेटमेंट आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तसेच मागण्या आमच्या काहीच नाही, ते जरांगे पाटील यांनी जी माहिती मागितली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, मराठा समाज जरांगेंना पाठिंबा देतो। मराठा समाज म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, तर ओबीसीचा माणूस म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान करणार नाही। हे सर्व आमच्या लक्षात आले। काही जण याचाच फायदा घेत सामाजिक भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले। यात्रेला प्रतिसाद दिली, ज्या मागण्यांसाठी ज्या उद्देशासाठी ही यात्रा काही मागण्या आमच्या काहीच नाही। मी असताना जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, याच्यावरनं गावामध्ये 2 तट झालेले आहेत। एक मराठा समाजाचा आहे जो जरांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे तो ओबीसीचा आहे की तो विरोधात। हे मतभेद एवढा टोकाला पोचलेले आहे। मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान देऊ, एकमेकाला मतदान देणार नाही। आमच्या असताना लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा उठवतात। या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो उद्देश आहे तो आरक्षण नेमकं कोण देऊ शकतं, कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा, या संदर्भात आम्ही असं त्या ठिकाणी असं करतो। आणि दुसरं, आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो की नेमकं भांडण कोणाचं आहे, ओबीसीच्या मराठ्यांचं भांडण आहे का, की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यामधलं आहे का। गरीब मराठ्यांचं म्हणजे जरांगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने डावलण्यात आलेलं आहे, आम्हाला साधनच मिळाली नाही। किंवा आम्ही असं त्यांना विचारतो की ओबीसी हा सत्तेमध्ये होता का, आणि त्याच्याकडे ही साधनं होती का, आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर तुम्हाला त्यांना दोष देता येत नाही, की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल। आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता, त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही लढला। बऱ्याच प्रमाणात असणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या, आणि दंगा माजवण्याचा जो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्या अंतर शमला असं त्या ठिकाणी। मराठा आणि ओबीसी जो तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात, तर मग ते कोण आहेत, राजकीय पक्ष आहेत का नेते? राजकीय पक्ष आहे कोणते? आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका, ते एक स्टेटमेंट आग लावणार। दुसरं, उद्धव ठाकरेंची असणारी जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ, तेही चिथावणीखोर आहे। तर असे अनेक वक्तव्य जे येत आहेत ती मी असं मानतो की चिथावणीखोर आहे। पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन की मतभेद त्यांच्यामध्ये जरूर आहेत, राजकीय मतभेद जरूर आहेत, ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छितात, हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन। तिसऱ्या आरक्षण कोण देऊ शकतं का सरकार? मराठा समाज मागणी करते किंवा ओबीसी समाजाने त्याला देता येतं। म्हणजे आम्ही तर म्हणालो की गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवरती बसवा, ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा,
आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना. ओबीसीतूनच देणार का मग त्यांना? नाही ओबीसीतून नाही. आमची जी भूमिका अगोदर ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं. जरांगे असं म्हणाली होती की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद आहे तो छगन भुजबळनं लावलेला आहे. तिसऱ्या वेश पालटून फिरणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे यांनीच हा गौप्यस्फोट केला असून त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. जी माहिती समोर आली ती संपूर्ण माहिती अजित पवारांनीच दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वेश पालटून जात होते, ही माहिती रेकॉर्ड आहे. वेश पालटून फिरणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. अनौपचारिक गप्पांना आम्ही उपस्थित नव्हतो असेही ते यावेळी म्हणाले. होते किंवा नाव बदलून जात होते ही स्वतः त्यांनीच दिली आहे ना माहिती. दिल्लीत किंवा त्यांचे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत तटकरे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलं. आमचा काही संबंध नाही. त्यांनी हा गौप्यस्फोट केला ना. त्यांनी हा स्वतःच्या विषयी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. आणि हे काय आम्हीच बोलतोय का? त्यांनी ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनीच दिलेली आहे. जसं सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे हे वेश पालटून गुढी घालून दाढी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे. एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे, ते मौलवीच्या वेशात यायचे. ते त्यांनीच सांगितलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे, ही ऑन रेकॉर्ड आहे. आता तुम्हाला ते अडचणीची वाटते कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संवेदनशील अशा विमानतळावर बोर्डिंगवरती खोट्या नावानं खोट्या ओळखपत्रावर वेश बदलून जर काही लोक फिरत असतील जात असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. उद्या अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून येईल आणि त्यांना अशा प्रकारे सहज इथे वावरता येईल फिरता येईल. देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सीएम अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो. आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेश पालटून फिरतात. हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा. अनौपचारिक गप्पा अजितदादांच्या अंगलट आल्यात असं वाटतं. हा त्यांचा प्रश्न. त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोण उपस्थित नव्हतो. त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितलं याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते त्यांना सांगायला पाहिजे. आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली. आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा. सर, दुसरा मुद्दा नितीन देसाईंच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये. प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईंच्या एनटी स्टुडिओचं नेमकं काय होणार आणि मराठी माणसाचा एक मुद्दा म्हणून हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच. हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत असे त्यांनी बोलायला पाहिजे कारण हा आर्थिक विषयाशी सुद्धा निगडीत विषय. चला काय रणनीती तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आलात. बोला. उद्या मेळावा आहे पुण्यात, कशी तयारी, काय संदेश द्यायचा? पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, पुणे ग्रामीण असेल, या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या दिवसभर आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की शिवसैनिकांना दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीने लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं. आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं आणि आम्हाला मतं भरपूर मिळाली. महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं, एक आम्ही जागा जिंकली, पण आमची मावळची जागा काही थोड्या मतानं पडलेली आहे. त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं, पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपासच्या भागामध्ये खूप चांगल्या ताकदीने पुण्यामध्ये आम्ही चांगल्या जागा लढणार आहोत, पुण्याच्या आसपास लढणार आहोत आणि त्याची तयारी हा मेळावा. गेल्या वेळेस आपल्याला एकही जागा नव्हती दिली पुणे महाविकास आघाडीची आधी किती जागा होती? मध्ये तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल ड्रायव्हर हा खरं तर राष्ट्रवादी आणि शरद पवार हे राहिले होते. यावेळी खरं तर आता शरद पवार आणि तुम्ही सगळे सोबत आहात, तर अशा वेळी तुमच्या पक्ष विस्तारासाठी तुम्हाला नक्की काय चॅलेंजेस दिसतात अशा वेळी? हा रायव्हल शब्द आता हा खूप जुना झाला, कारण त्याच्यानंतर आम्ही एकत्र सत्तेत सहभागी झालो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही एकत्र लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश प्राप्त झाले आणि उद्याच्या विधानसभा सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभेची आमची भूमिका आहे. कारण गेल्या वेळेस भाजपने तुम्हाला एकही जागा दिली नव्हती. भाजपने गेल्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये फक्त पुणे नाही तर इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे अक्षरशः कुचंबना झाली होती शिवसेनेची गेल्या वेळेस. आता तुमचे काय अपेक्षा आहेत? किती जागा आहेत तुम्हाला? असं आम्ही एकत्र बसतो. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही. ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल. पुण्यामध्ये एकेकाळी आमचे 5 आमदार होते, आपल्याला माहित असेल. आम्ही चाचपणी करतोय की आमची चाचपणी पूर्ण झालेली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो. त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे, त्याच्यामध्ये हडपसर आहे, वडगाव शेरी आहे. ग्रामीण भागात तुम्ही ग्रामीण भागात जर आता म्हणाल तर खडकवासला आहे, जुन्नर आहे, खेड आहे. या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत, खेड आळंदी आम्ही लढलेलो आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा, आमचे तिथे आमदार होते. त्यानंतर खालच्या भागात भोसरी आमची जागा आहे. या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे, अनेकदा जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळी आहे. त्या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.